सर्वांना श्री स्वामी समर्थ। निशंक होय रे मना हा तारक मंत्र आपण सर्वांनी ऐकलेला आहे, परंतु या तारक मंत्राची जी शक्ती आहे आणि स्वामींची जी कृपा आहे, स्वामींच्या भक्तांचं जे प्रेम आहे ते मी आणि माझ्या कुटुंबाने जवळून अनुभवलं आहे। विषय असा आहे की आम्ही पॅरेंटिंग द जॉय ऑफ लाईफ या नावाने यूट्यूब चॅनल काढले। या चॅनलला जवळपास 4 वर्ष पूर्ण झाली। 4 वर्ष अथक मेहनत केली आम्ही। या 4 वर्षा दरम्यान जवळपास 3800 व्हिडिओज आम्ही या चॅनलवरती टाकले। दरवेळेस व्हिडिओ टाकताना असं वाटायचं की हा तरी व्हिडिओ व्हायरल होईल, तो तरी व्हिडिओ व्हायरल होईल आणि आमचे चॅनल मॉनिटाइज होईल। मॉनिटाइज म्हणजे यूट्यूब मध्ये आपल्याला पैसे कमवण्याची एक संधी। अशी खूप मेहनत करून शेवटी आम्ही हार मानण्याच्या तयारीत होतो, परंतु विचार केला चला आणखी काही ते नवीन करून पाहू। असेच एके दिवशी म्हणजेच जवळपास 3-4 दिवसापूर्वी माझ्या मिसेसने मला सांगितले की तुम्ही एकदा स्वामींचा व्हिडिओ टाकून पहा। स्वामींचे भक्त आणि स्वामींची कृपा ही खूप मोठी आहे। मी म्हटलं एवढे साऱ्या संतांचे, देवी देवतांचे, महंतांचे, महान पुरुषांचे व्हिडिओ आपण टाकून पाहिले आणि काही फरक पडला नाही, तर ह्या व्हिडिओने काय होईल। परंतु चला, जसा रोगी प्रत्येक नवीन डॉक्टर नवीन दवाखाना शोधत असतो, तसा आम्ही विचार केला चला एकदा स्वामींचा प्रसाद घेऊन पाहू, स्वामींचे आशीर्वाद घेऊन पाहू। आणि मी 23 आणि 24 डिसेंबरला स्वामींचा निशंक होय रे मना हा तारक मंत्राचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पोस्ट केला। आणि काय पाहता, काही क्षणातच आमच्या चॅनलला व्ह्यूज येणे सुरू झाले, सबस्क्रायबर वाढणे सुरू झाले आणि वॉच टाइम पण वाढू लागला। स्वामींचीच कृपा, जे आम्ही 4 वर्षात करू शकलो नाही ते केवळ 1 दिवसात आम्ही करू शकलो। आणि मला स्वामींच्या महिमा, स्वामींच्या नावाचा, स्वामींचा महिमा त्या क्षणी समजला की हां, खरंच निशंक होय रे मना हा मंत्र जो आहे तो आयुष्यासाठी खूप कामाचा आहे। स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि ह्या मंत्राचा, ह्या उद्घोषाचा आम्हाला पुरेपूर अनुभव आला। पुढच्या 3 ते 4 दिवसातच आमचा वॉच टाइम पूर्ण झाला। वॉच टाइम म्हणजे यूट्यूब चॅनलला पैसे मिळवण्यासाठी, ॲड्स येण्यासाठी 4000 तास हे असावे लागतात। 4000 तास लोकांनी ते चॅनल पाहावे लागते। आणि तसे तर ते एका दिवसात झाले होते, परंतु हा टाइम अपलोड होण्यासाठी यूट्यूब 3 ते 4 दिवसाचा वेळ घेते। आणि 29 ते 30 डिसेंबरला आम्ही अप्लाय केले की आमचं चॅनल मॉनिटाइज करावे। मला कधी मनात किंवा स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमचं चॅनल हे मॉनिटाइज होईल, की कारण 23-22 डिसेंबर पर्यंत आमचा वॉच टाइम फक्त 170 घंटे होता। आता 170 घंटे ह्याला 4000 घंटे करण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा वेळ लागतो आणि त्यानंतर होईल याची काही गॅरंटी नाही। स्वामींची कृपा म्हणा, एका दिवसात हा वॉच टाइम आम्ही कंप्लीट केला आणि आमचे चॅनल मॉनिटाइज झाले। यामुळे तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे आभार मानतो। तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं, आमचं चॅनल पाहिलं, आम्हाला सबस्क्राईब केलं आणि स्वामींचे आशीर्वाद आम्ही असेच घेत राहू। स्वामींची भक्ती आम्ही यानंतर अशीच करत राहू, ही स्वामींची प्रार्थना की स्वामींनी आमच्याकडून त्यांची भक्ती करून घ्यावी आणि आम्हाला आमच्या कष्टामध्ये, दुःखामध्ये सहकार्य करावे आणि यानंतर स्वामींनी आमच्या जीवनात सहकार्य करावे। श्री स्वामी समर्थ। चॅनल मॉनिटाइज झाले या आनंदात आम्ही 1 जानेवारीला स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात जायचे ठरवले। संध्याकाळची वेळ होती, उशीर खूप झाला होता आणि जाऊन पाहतो तो काय, मंदिरे बंद होते। परंतु इच्छा होती की कसे ना कसे स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यासाठी आम्ही
बंद दरवाजा आडून स्वामींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, स्वामींना नमस्कार केला आणि निघतो तो तर काय, काही लोक जे की त्यांचा वाढदिवस त्यांना स्वामींच्या समोर सेलिब्रेट करायचा होता, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्यामुळे ते तिथे आले. आणि जे आम्ही घरी परतत होतो तो आम्हाला जाणवले की हे लोक आता स्वामींचे मंदिर उघडणार असे वाटते. आम्ही पुन्हा वापस स्वामींच्या मंदिराकडे गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले, स्वामींचे आभार मानले की त्यांच्यामुळे आज आम्ही आमच्या जीवनातला एक वेगळा टप्पा पूर्ण केला आणि यानंतर आमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी, एक वेगळे वळण लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पण आपल्या आयुष्यात स्वामींचे जे आशीर्वाद लाभले आहे, चमत्कार तर आपण म्हणू शकत नाही, तो स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींचे आपले जे सहकार्य केले आहे, असे जर अनुभव आपल्याला असतील ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता आपली इच्छा असेल तर. बाकी स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत याचा अनुभव आम्हाला आलेला आहे, तुम्हाला पण आला असेल. खरंच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरोखर ते आपल्या पाठीशी आहेत याची शाश्वती, याची खात्री आम्हाला आली आहे. आणि यानंतर स्वामींच्या वचनाप्रमाणे आम्ही वागण्याचा, आचरण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्याकडनं स्वामींची, लोकांची, जनतेची सेवा व्हावी, स्वामी भक्तांची सेवा व्हावी अशी अपेक्षा करतो. श्री स्वामी समर्थ.